न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी यातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याला आश्रय दिला म्हणून गुरुमाऊली आश्रमाचे अण्णा मोरे यांना सह आरोपी करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ यांनी केली आहे। संपूर्ण राज्यात गाजत असलेला मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन गुरुमाऊली अण्णा मोरे यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप लावत त्यांना या प्रकरणी आरोपी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। एक म्हणजे 15-16 डिसेंबरला मुक्कामी असलेला वाल्मिक कराड गुरुमाऊलींच्या आश्रमामध्ये आणि त्याच्या आधी 1 वर्ष आधी घडलेली घटना सारिका बाबूराव सोनवणे या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याकरता आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। हा एक भाग तृप्ती देसाईंच्या माध्यमातून ही घटना ज्यावेळेला समोर आली त्यावेळेला आम्हाला सुद्धा ही भूमिका तुमच्या माध्यमातून जाणं जास्त गरजेचं समजलं। काही पत्रक आम्हाला त्या महिलेनं दिलेले होते, त्या आधारावर आम्ही ठोसपणे सांगू शकतो का धनंजय मुंडेचा आणि वाल्मिक कराडचा आणि गुरुमाऊलीचा म्हणजेच आकाचा म्हणजेच गुरुमाऊलीचा संबंध त्या घटनेशी आहे, त्याला देखील सह आरोपी करण्यात यावं ही आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी होती। मत्साजोग येथील सरपंचाची हत्या झाल्याचे प्रकरण माहीत असताना देखील अण्णा मोरे यांनी आरोपींना आश्रय का दिला असा प्रश्न उपस्थित करत बीड येथील आकाचा आका हा नाशिकमध्ये आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। काय म्हणालेत प्रफुल्ल वाघ बघूयात। आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आतापर्यंत संभाजी ब्रिगेडनं जी आंदोलनं बोललेली आहेत ती आम्ही केलेली आहोत, कारण आमचं कुठलंही आंदोलन पाकिटसाठी नसतं ना जॅकेटसाठी असतं। म्हणून आता जर या प्रक्रियेमध्ये न्याय आम्हाला जर फडणवीसांनी न्याय दिला नाही तर आम्ही त्या तळापर्यंत जाऊन आम्ही तिथं आंदोलन करून जे सह आरोपी होतील त्यांना आरोप करण्यासाठी आम्ही फडणवीसांना इथून पुढे निवेदनसुद्धा देणार आहोत। काही लोक आम्ही त्यांना भेटायला सुद्धा जाणार आहोत की या आश्रमामध्ये कुठले काळेगोरे धंदे चालतात याची देखील आपण सखोल चौकशी करावी अशी आमची आपल्या माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून फडणवीसांना विनंती आहे। गुरुमाऊली मी थेट नाव घेऊन सांगितलं तुम्हाला आणि धस साहेबांना काही राजकीय बंधनं असतील पण मी थेट सांगतो, आका म्हणजे हा वाल्मिक कराड आणि आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे, त्याचा आका म्हणजे हा गुरुमाऊली। दरम्यान या पत्रकार परिषदेत 1 वर्षांपूर्वी कृषी विभागातील सारिका सोनवणे प्रकरणाला देखील प्रफुल्ल वाघ यांनी हात घालत या प्रकरणातील खरा आरोपी अण्णा मोरे असून ज्यावेळी प्रकरण अंगलट आले त्यानंतर शासकीय यंत्रणा हाताशी धरून अण्णा मोरे यांनी संबंधित महिलेविरुद्ध विविध पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचे गुन्हे दाखल केलेत। या प्रकरणाचे खरे वास्तव जनतेसमोर यायला हवे, मात्र सदर महिला गायब असल्याने तिचा काही घातपात झाला आहे का असा देखील संशय या निमित्ताने वाघ यांनी उपस्थित केला। का गेली 1 वर्ष आम्हाला दबाव होता आणि आता दबाव कोणाचा होता हे विचारत असेल तर सरळ नाव घेऊन सांगतो। गुरुमाऊलीच्या माध्यमातून गृहमंत्र्यांचं नाव घेतलं जात होतं आणि धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जात होतं आणि त्यांच्या दबावाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून असे एकच तर नाही वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचा देखील वापर त्यांनी केला आणि आमचा हा आरोप आहे की गुरुमाऊलींनी आम्हाला त्या प्रकरणामध्ये 1 वर्ष त्या महिलेचा केस झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्या प्रकरणाचा विषय बाजूला गेला होता, कारण ती महिला आमच्याकडे नव्हती, कारण त्या महिलेला यांनी गहाळ केलं होतं। संबंधित महिला सारिका सोनवणे प्रकरणात सध्याचे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे हे तत्कालीन कृषी मंत्री होते। त्यावेळी त्यांच्या आणि वाल्मिक कराड यांच्या मदतीने अण्णा मोरे यांनी सारिका सोनवणेचे प्रकरण दाबल्याचेही प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले। त्यामुळे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्याशी अण्णा मोरे यांचे जुने संबंध असून या संपूर्ण घटनेचा तपशील पाहता अण्णा मोरे देखील मत्साजोग प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रफुल्ल वाघ यांनी केली आहे। अण्णा मोरे यांना सह आरोपी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे।